मित्रांनो, छावा चित्रपटाच्या वेळेला अशी एक चर्चा रंगत होती की या चित्रपटातलं संगीत हे अजय अतुलला द्यायला हवं होतं वगैरे वगैरे. आणि आता आपल्या सर्व रसिकांची ती इच्छा पूर्ण होते, कारण आता इठा हा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याच्या टीझरची समीक्षा करण्याकरता मी गणेश अस्वल स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सर्वप्रथम आपण या टीझर बद्दल बोलताना अजय अतुल यांचं कौतुक करायला हवं, कारण मुळात लोकसंगीताचा जो बाज आहे किंवा मराठी मातीतलं जे संगीत आहे, भले ते बॉलिवूडमध्ये येणार असेल तरी तो मराठी संगीताचा ठसा अजय अतुल यांच्या संगीतातनं दिसतो. आणि त्या टीझर मध्ये जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे त्यातनं ते आपल्याला अगदी योग्य कळतं की म्युझिकल बाय अजय अतुल म्हटल्यानंतर पूर्णपणे न्याय दिलेला असणार या कथेला, याची आपल्याला प्रचिती येते. उत्सुकता मात्र आहे. त्याचप्रमाणे क्षितिज पटवर्धन यांचं आपण कौतुक करणार आहोत, कारण या चित्रपटाचे संवाद लेखक ते आहेत. आणि एक मराठी माणूस आज ताली सारख्या वेबसिरीजच्या यशानंतर या इठा चित्रपटाच्या माध्यमातून संवाद लेखक म्हणून आपल्या समोर येणार आहे. टीझर कमाल झालेला आहे. मुख्य म्हणजे मुळात जो प्रसंग आहे की विठाबाईंना बोलवा रंगमंचावरती, आणि त्यावेळेला प्रसूती वेदना होत आहेत आणि तो जो सीन दाखवलेला आहे तो सीन आपल्याला टीझर मधनं दृष्टीस पडतो आणि खरोखरच अंगावर काटा येणारं असं ते दृश्य वाटतं. श्रद्धा कपूर या अभिनेत्रीनं या भूमिकेला उत्तम न्याय दिला असणार हे आपल्याला कळतंच. जे नेपथ्य असतं, आर्ट डिरेक्शन असतं, ते सुद्धा आपल्याला जाणवतं, कारण तमाशा किंवा या लोककला बघण्यासाठी प्रचंड गर्दी, म्हणजे मॉप्सिनची तिथे आपल्याला जाणीव होते की अनेक मॉप्सिन सुद्धा या चित्रपटात असतील. प्रेक्षक तिथे आलेले आहेत आणि विठाबाईंची लोकप्रियता काय आहे हे ते आपल्याला त्यातनं कळतंच. आणि मुख्य म्हणजे ज्या वेळेला रंगमंचावरती विठाबाईंची एंट्री होते त्यावेळेला जी काही दोन वाक्य आपल्याला हिंदीतनं ऐकायला येतात ती वाक्य सुद्धा सध्या प्रचंड गाजत आहेत. त्याबद्दल पुन्हा एकदा क्षितिजचं कौतुक. लक्ष्मण उतेकरांकडनं आपल्याला खूप अपेक्षा आहेत या चित्रपटाच्या माध्यमातून, पण टीझर सुद्धा उत्तमच झालेला आहे. सिनेमॅटोग्राफी पण छान वाटतेच आहे. आता आपल्याला उत्सुकता आहे की पुन्हा ट्रेलर कधी आता प्रदर्शित होणार आणि चित्रपट कधी प्रदर्शित होणार. तुर्तास इतकंच. धन्यवाद.